सकाळी सकाळी मी आलेली होती मामांच्या घरी. तर आत्ता गौरव भाऊंचं लग्न आहे, त्यामुळे आम्ही सगळे इकडे आलेलो होतो. आणि ते छान हिरव्या मसाल्याच्या गोराण्याच्या शेंगा, भात आणि इकडे ह्या ताई कोबीची भाजी असं काही स्वयंपाक केलेला होता. हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता मी मामांच्या घरी आली आहे आणि आज गौरव भाऊंच्या पुऱ्या म्हणजे सांजोऱ्या आहे. तर पहिले सगळ्यांचं स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि खाली सगळे जेवायला बसले. आणि आज सोमवार आहे तर काही जणांना उपवास आहे, तर त्यांच्यासाठी मी इकडे खिचडी परतण्यासाठी वरती आले. बाकीचा सगळा स्वयंपाक खालीच केला आहे आणि पुऱ्या पण खालीच आहे. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. मी खिचडी वगैरे गरम केली आणि त्यानंतर सगळ्यांची जेवणं वगैरे झाली. बाकीची काही जे येत होती तसं आम्ही जेवायला वाढून देत होतो. तर प्रत्येकाचं जेवण वगैरे झालं. त्यानंतर इकडं शुभम भाऊ लगीन घर असं नाव जे आणलेलं होतं ते लावत होते. थोडंसं डेकोरेशन वगैरे करायचं होतं. आणि त्यानंतर इकडे पीठ वगैरे मळत होत्या बाह्या. पुऱ्यांचं पीठ मळण्यासाठी घेतलेलं होतं. तर इकडे ह्या मामीन त्या आहे, तर त्या पीठ वगैरे मळत होत्या इकडे. तर म्हणजे पुऱ्यांसाठी भिजवत होत्या. पुऱ्यांचं पीठ इकडे भिजवून आणि एका पिशवीमध्ये त्या भिजवून ठेवत होत्या. आणि इकडे आता हळूहळू सगळीच माणसे म्हणजे जे काही पाहुणे वगैरे होती ती यायला सुरुवात झालेली होती. आणि मामीन त्याही इकडे बसलेल्या होत्या. तर ताई आल्या होत्या, त्या थोडं उशिराच आल्या होत्या. त्यानंतर इकडे पुऱ्यांना लगेच सुरुवात झाली. आणि तुम्हाला दिसत असेल आता पहिला गणपतीला मान असतो. कोणत्याही शुभ कार्यात पहिला गणपतीला मान दिला जातो. तसंच पुऱ्या करतानाही पहिला गणपतीला मान दिला जातो. त्यामुळे पुऱ्या करताना पहिला गणपती बनवला जातो. तर इकडे ह्या मामी गणपती बनवत होत्या. छान असा मस्त गणपती बनवत होत्या त्या. तर काही ताईंना गणपती बनवण्यासाठी सोपं जावं म्हणून मग मी व्हिडिओ शूट घेतला आणि म्हटलं सगळ्यांसोबत शेअर करू की किती सोपं असतो ते. म्हणजे मग कसं व्हिडिओमध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला इझी वाटतं आणि आपण इझिली ती आयडिया आपल्याला येऊन जाते. तर खूप छान पद्धतीने असा गणपती बाप्पा बनवलेला होता मामींनी. ते गणपती बाप्पा छान असे बनवून झालेले होते. मस्त हात वगैरे सोंड सगळंच काही सुंदर असं बनवलेलं होतं. आणि त्यानंतर बाह्यांनी त्याची म्हणजे हळदी कुंकू लावून पूजा वगैरे करून घेतली 5 सुवासिनींनी आणि लगेच पुऱ्यांना सुरुवात केली. तर इकडे गणपती बाप्पांना पहिले 5 सुवासिनींनी हळदी कुंकू लावून पूजा वगैरे केली आणि नंतर लगेचच पुऱ्यांना सुरुवात केली. तर आत्ता इकडे पुऱ्यांना सुरुवात झालेली होती आणि जसजसे म्हणजे पुऱ्यांना सुरुवात होईल तसतशी गर्दीही वाढायला लागते. म्हणजे सगळ्या बायका हळूहळू यायला सुरुवात होते. तर आता ज्या काही घरातल्या बायका होत्या त्या बसलेल्या होत्या इकडे पुऱ्यांसाठी. तर 1-1.5चा टाईम झालेला होता आणि भरपूर असं गरम होत होतं कारण की उन्हाचं तापमान आज खूप जास्त होतं त्यामुळे. आणि अरुणाताई आणि मी इकडे पुऱ्या भरण्यासाठी बसलेलो होतो. तर आम्ही दोघीजणी इकडे पुऱ्या अशा भरण्यासाठी बसलेलो होतो. तर खूप छान मस्त पुऱ्या दिसत आहे ना आपल्या. तर छान झालेल्या होत्या. तर इकडे या मामी नाव घेत होत्या पण काही आवाज ऐकू आला नाही कारण की फॅन वगैरे चालू होता आणि भरपूर गर्दीचा आवाज होता त्यामुळे. आणि आता इकडे अरुणाताई आणि मी मस्त पुऱ्या भरतोय, तुम्हाला दिसतच असेल. तर आता इकडे जयाताई सगळेजण आलेले होते आणि भरपूर बायकाही आलेलं होते इकडे पुऱ्या करण्यासाठी. इकडे बायकांना गरम झालेलं होतं म्हणून छान असं अननस सरबत इकडे केलेलं होतं. तर शुभम भाऊ वाटण्याचं काम करत होते तर त्यांनीच केलेलं होतं. छान असं मस्त अननस सरबत झालेलं होतं कारण की रसना पिऊन पिऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो. त्यामुळे मग आता इकडे अननस सरबत केलेलं होतं आज. आणि त्यानंतर इकडे पुऱ्या पण तळण्याचं काम सुरू झालेलं होतं. वैष्णमावशी आणि सोनीताई त्यात इकडे पुऱ्या तळत होत्या. आज काय पावड्यांचा मेनू का? हां. आणि आज खास असं शुभम भाऊंनी काय बनवलंय अननस सरबत छान असं. तर आता ताईंनी पीठ वगैरे कालवून घेतलं होतं, मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर लगेच आम्ही पावडे तळण्यासाठी घेतलेले होते. ज्या काही पुऱ्यांना बायका आलेल्या असतात त्यांना पण आम्ही पावडेच देतो.
नाश्त्यासाठी. तर मसाले भात करतात, पण मग मसाले भात सगळेजण नको बोलले, पाववडेच करू असं बोलले. मग गरमागरम सगळ्यांसाठी इकडे ताई आणि मी आम्ही दोघीजणी बसलेलो होतो. मी तळण्यासाठी बसलेली होती आणि ताई इकडे टाकत होत्या मस्त पाववडे. तर खूप छान मस्त झालेले होते पाववडे, सगळ्यांनाच खूप जास्त आवडले. आणि त्यानंतर मग पाववडे वगैरे तळल्यानंतर एका साईडला पुऱ्या पण तळण्याचं काम सुरू होतं. खायला या येतील येतील. चंदाबाई पहिली बोलून उसळ कोण करते? सोनीताई का? कोण करता सासू ना व्हिडिओ तुमचाच काढू राहिलो. हा उसळ करा तुम्ही. कल्याणी ताईंचं काय डोकं दुखतंय का? मालिश चालू आहे इथं केसांची. घ्या घ्या, छान मालिश करून घ्या. मी कामगार पुऱ्या झाल्या आणि त्यानंतर लगेचच लागलो होतो संध्याकाळच्या स्वयंपाकाला. तर संध्याकाळी छान अशी मस्त काळ्या मसाल्याची उसळ बनवलेली होती. आणि त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर इकडे सगळेजण जेवायला बसले. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.